श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर आपलं स्वागत करतो. राशी चक्रातली 8वी राशी ही आपली आहे, वृश्चिक राशी. आपल्याला 6वा गुरु संपून आता 7वा गुरु सुरू होणार आहे. याची नक्की काय फळं मिळणार आहे, येणारं वर्ष आपल्याला कसं जाणार आहे, काय काय लाभ होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय उपासना करायची ही देखील माहिती आपण घेणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर देखील करा. चला तर मग आता आपण माहिती जाणून घेऊया. येत्या 1 मेला बुधवारी गुरु बदल होणार आहे. हा गुरु मेष राशीतून वृषभ या राशीमध्ये जाणार आहे. हा गुरु 13 महिने म्हणजे जवळजवळ वर्षभर या राशीमध्ये राहणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु बदलाला फार महत्त्व आहे. गुरुजींकडे गेल्यावरती सर्वात पहिले मला कितवा गुरु आहे हा प्रश्न बहुतांश वेळा विचारला जातो. ग्रहमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह गुरु हाच आहे. गुरु आपल्याला मान सन्मान, प्रतिष्ठा, नोकरी, व्यवसाय, त्यामध्ये बढती, बदली, प्रमोशन, संतती, यश, कीर्ती, परदेश गमन, घर, वाहन सौख्य देणारा ठरतो. त्याचे शुभाशुभ परिणाम आपल्या जीवनामध्ये होतात. गुरु बदल होताच येत्या 8 मेला गुरुचा अस्त देखील सुरू होणार आहे. 8 मे ते 1 जून हा काळ गुरुग्रहाचा अस्त कालावधी असणार आहे. यामुळं या अस्तकाळामध्ये वास्तुशांती, गृहप्रवेश, विवाह यांचे मुहूर्त नाहीत. तसेच मागील गुरुत राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी हा गुरु वक्री देखील होणार आहे. 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी हा गुरुग्रह वक्री असणार आहे. तुमच्या राशीला म्हणजेच वृश्चिक राशीला 6वा गुरु संपून आता 7वा गुरु सुरू होणार आहे. गुरुग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा नाश करतो, त्या स्थानाची अशुभ फळं तो देत असतो. परंतु ज्यावर त्याची दृष्टी पडते त्या स्थानाची खूपच शुभ फळं गुरुग्रह देत असतो. गुरुग्रहाला 3 दृष्टी आहे. 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी गुरुग्रहाला आहे. तुमच्या राशीच्या 7व्या गुरुची दृष्टी लाभस्थानावर म्हणजे 11व्या स्थानावर, लग्न स्थानावर म्हणजेच पहिल्या घरावरती आणि 3ऱ्या स्थानावरती म्हणजे कर्मस्थानावरती ही दृष्टी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळं थांबून राहिलेला, अडकून राहिलेला विवाहाचा योग या वर्षभरामध्ये जुळून येणार आहे. यासाठी आपले प्रयत्न यश देणारे ठरणार आहे. त्यामुळं प्रयत्न वाढवा. गुरुग्रह हा तुमच्या कुंडलीतील 5म स्थानाचा स्वामी असल्याने व तो तुम्हाला 7वा असल्याने त्याचे फळ तुम्हाला विशेष स्वरूपात संपूर्ण वर्षभरामध्ये मिळणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर खूप दिवसात जीवनातील संघर्ष कमी होऊन आपल्या कार्याला आणि हाताला देखील यश मिळणार आहे. हे यश मिळताना तुम्हाला सारखं दिसणार आहे. 5म स्थान हे संतती आणि प्रेमविवाह यासाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळं ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांना हा कालावधी निश्चित कुठंतरी चांगले फळं देणारा आहे. परंतु प्रेमविवाह करत असाल तर तुमच्या आईवडिलांची आणि घरच्यांची संमती असणं आवश्यक आहे. आपल्या मुलांसाठी प्रगतीचा कालावधी हा असणार आहे. संततीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी संतती देणारा हा कालावधी आहे. विद्यार्थी वर्गाला देखील घेत असलेल्या शिक्षणामध्ये प्रगती देणारा हा कालावधी आहे. गुरुग्रहाची पहिली शुभदृष्टी 11व्या या लाभस्थानावर असल्याने उत्पन्नामध्ये वाढ करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे संपूर्ण वर्ष चांगलं असणार आहे. कार्याच्या निमित्ताने नवनवीन ओळखी तुमच्या होणार आहे. त्या ओळखीचा फायदा तुम्हाला वर्षभरामध्ये होणार आहे. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये मित्रमंडळी, भाऊ बहीण, दाजी
वहिनी यांचेकडून देखील मदत मिळणार आहे. तसेच दुसरी दृष्टी प्रथम स्थानावर असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ देखील होणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. तुमची छाप समोरच्यावरती पडेल. सकारात्मक प्रभाव तुमचा सर्वांवरती पडताना दिसणार आहे. त्यामुळं समाजामध्ये एक नवीन वर्चस्व निर्माण होईल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबामध्ये नोकरी व्यवसायात वाढ होईल. आपणच आपल्या कार्याचे प्रमोटर व्हा. तुमचे कार्य लोकांच्या समोर आणा. आपली स्तुती स्वतःच करा, म्हणजे त्याचा फायदा लोकांकडून देखील होईल. तुम्ही तुमचे ब्रँड ॲम्बॅसेडर व्हा. ही संधी ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये असल्याने या संधीचा लाभ करून घ्या. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. लोकांपासून लपून राहिलेले काम आता लोकांच्या नजरेमध्ये येणार आहे. काही नवीन योजना तुमच्याकडे असतील तर त्या लगेच सुरू करा. आपल्या कार्याला समाजामध्ये आणण्याचा जो काही विचार आहे त्याला कृतीत आणा आणि त्याचा वर्षभरामध्ये फायदा मिळवा. तसेच गुरुग्रहाची 3ऱ्या स्थानावरील दृष्टी 9वी दृष्टी 3ऱ्या स्थानावरती पडणारी 9वी दृष्टी तुमच्या लहान भाऊ बहिणींच्या प्रगतीसाठी उत्तम राहणार आहे. भाऊबंदकीचे वाद संपवण्यासाठी, त्यांच्याशी असलेले वाद विवाद संपवण्यासाठी हा कालावधी फायद्याचा आहे. तुम्ही सुद्धा यासाठी प्रयत्न करा. आपल्या हट्टी, तापट, हेकट आणि लहरी स्वभाव जरा बदला. मी म्हणतो तेच खरं, हा स्वभाव थोडासा बदला. आपल्या लहान भावंडांच्या काही जबाबदाऱ्या जर तुमच्यावरती असतील तर त्या पार पाडण्यासाठी हा कालावधी शुभ फळं देणारा आहे. 3रं घर हे प्रवासाचं, शेजार धर्माचं, सामाजिक जीवनाचं, सामाजिक कामाचं, आपल्या हाताला यश देणारं असल्याने यात चांगला फायदा होईल. प्रवास घडतील. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यातून मान सन्मान मिळेल. बदलीसाठी, प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल तर त्यातील अडलेली कामं, अडथळे कमी होतील. त्यातील अडलेली कामं पूर्ण होतील. काही महत्त्वाचे चांगले निर्णय तुमच्याकडून घेतले जातील. नोकरी व्यवसायामध्ये निश्चित वाढ होईल. यावर्षी जोडीदाराशी जुळून घ्यावं लागणार आहे. शांततेने त्यांच्याशी बोलावे लागणार आहे. मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. तुमचा स्वभाव शांत ठेवा. डोकं थंड ठेवा. डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर असू द्या. काही मतभेद झाले तर थोडीशी माघार घ्या. आपला इगो बाजूला ठेवा. स्वतः नमती बाजू घ्या. कारण सध्या 7वा गुरु असल्याने आपल्या पार्टनरला, लाईफ पार्टनरला, जीवनसाथीला जपायचं आहे. त्यांच्याशी मतभेद करू नका. वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा करा. सासूरवाडीच्या लोकांशी देखील प्रेमाने वागा. सामंजस्याने त्यांच्याशी वागा. त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करा. यामुळं संयम, सामंजस्य या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला ठेवावा लागणार आहे. व्यवसायामध्ये देखील काही बदल करता आले तर ते करा. आपण कुठे कमी पडतो आहे हे तपासा. आपली चांगली गुणवत्ता द्या. चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करा. 7वं घर हे केंद्रस्थान असल्याने गुरु चांगले फळ देणार आहे. उत्पन्नामध्ये फायदा देणार आहे. उत्पन्नामध्ये चांगली वाढ होणार आहे. थोडाफार जो पनोतीचा त्रास आहे त्यासाठी हा गुरुग्रह शुभफळ देणारा ठरणार आहे. गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय नित्य नियमाने वाचन करा. एक दिवस 14वा अध्याय तर दुसऱ्या दिवशी 18वा अध्याय वाचन सुरू करा. मोजून 5 मिनिटं लागतात हा अध्याय संपायला. त्यामुळं सुरुवात करा. निश्चित त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या या जीवनामध्ये बदल घडवण्याकरता फायद्याचा ठरणार आहे. त्याचप्रमाणे रोज गणपती बाप्पाची उपासना करा. गणपती बाप्पाला लाल रंगाची फुलं प्रिय आहेत. गणपती बाप्पाला दुर्वा आवडतात.
त्यामुळं दुर्वा आणि लाल रंगाची फुलं गणपती बाप्पाला मंगळवारी वाहा. गणपतीचं स्तोत्र वाचन करा, कुलदेवीला नमस्कार करा, कुलदेवीला हळदी कुंकू वाहा. तर मंडळी, ही होती संपूर्ण वर्षभराची वृश्चिक राशीची गुरुबदलाची माहिती. निश्चित ही तुम्हाला माहिती आवडली असणार आहे याची मला खात्री आहे. माहिती आवडली असेल तर तुम्ही जरूर कळवा, कमेंट करून सांगा, तुमच्या शंका आम्हाला विचारा. तुम्हाला हे वर्ष भरभराटीचं जावो, आनंदाचं, समाधानाचं जावो ही सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.